प्रतिनिधी सूरज मसूरकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे। सूरज, तुम्ही आता या क्षणाला डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेर आहात। आताची अपडेट महत्त्वाची ती म्हणजे टॉस दक्षिण आफ्रिकेनं जिंकलेला आहे आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे। काय अधिक माहिती? निश्चितच दक्षिण आफ्रिकेने जे आहे तो नाणेफेक जे आहे ती जिंकलेले आहे आणि आता दक्षिण आफ्रिकेने जे आहे ते बॉलिंगचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। आपण सध्या त्याच डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर आहोत, ज्या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पाऊस सुरू होता तो आता या ठिकाणी थांबलेला आहे आणि हे सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अंतिम सामना बघण्यासाठी या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमी दाखल झालेले आहेत। क्या बताएंगे, दक्षिण अफ्रीका ने जो टॉस है वो जीता है और पहली बॉलिंग उन्होंने चुनी है, क्या लगता है क्या होगा? इंडिया जीतेगा। मतलब ऐसा माहौल है कि दक्षिण अफ्रीका ने टॉस जीतकर जो पहले बॉलिंग चुनी है, इसके लिए इंडिया को एकदम बेहतर बल्लेबाजी करेगी। स्मृति मंदाना आज सेंचुरी लगाएगी, ये मेरा कहना है। बस इंडिया जीतेगी फिर 100%। क्या लगता है क्या होगा? इंडिया विन तो मैच है आज के मैच में और स्मृति मंदाना आज 100 मार रही है। निश्चितच भारतच जिंकेल, भारताच्या महिलाच जिंकतील असा सर्व ज्या क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय त्यांनी जी भावना जी आहे ती सामकुशी बोलताना सांगितलेली आहे। पाऊस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस थांबलेला आहे आणि पावसाचं जे सावट होतं या सामन्यावरती खूप असं सांगितलं जात होतं की हा सामना जो आहे तो कदाचित उद्यावर जाऊ शकतो, मात्र आता पावसाने जी आहे ती विश्रांती घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की सर्व क्रिकेट प्रेमी त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आहे। दुसरे देखील आपल्यासोबत क्रिकेट प्रेमी जोडले गेले आहेत। अफ्रीका ने जो टॉस है वो जीता है और बॉलिंग उन्होंने चुनी है, क्या लगता है क्या होगा? बॉलिंग उन्होंने चुना है तो इंडिया थोड़ा मुश्किल होगा। चेजिंग में मुझे लगता है कि चेज करने वाले जीतेंगे, बट फिर भी मुझे पूरा भरोसा है कि इंडिया जीतेगा। बट ऐसा लग रहा है मुझे कि चेज करने वाला जीतेगा आज। ओके, तर हे सगळं जी भावना आहे ते हे सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी जमलेले डी.वाय. पाटीलच्या बाहेर त्यांनी सांगितलेले आहे। सूरज, खरं तर तुझ्या मागे या सगळ्या फॅन्सचा उत्साह पाहायला मिळतोय। आज पावसाचं वातावरण आहे, 3ला हा सामना सुरू होणार होता, मात्र तरी देखील कुठेही उत्साह त्यांचा कमी झालेला नाहीये। तेवढ्याच आतुरतेने तेवढ्याच उत्साहाने हे फॅन्स या क्रिकेट मॅचची वाट बघतायत। या त्यांच्या उत्साहाविषयी देखील मला जाणून घ्यायला आवडेल। निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय की मॅच जो आहे तो टॉस झालेला आहे आणि थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे आणि सर्व जे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी येत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आपण एक आनंद बघू शकतो की आज महिलांचा जो सामना होणार आहे विश्वचषक सामना, त्यासाठी हे सर्व क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमी हळूहळू थोड्या वेळापूर्वीच मोठ्या संख्येने जे क्रिकेट प्रेमी होते ते स्टेडियमच्या आतमध्ये गेले होते, मात्र आता देखील या ठिकाणी जे आहेत ते क्रिकेट प्रेमी यायला सुरुवात झालेली। आपण जे आता हे जे क्रिकेट प्रेमी आहेत हातामध्ये तिरंगा घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊयात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।